म्हणून चांगला 5 किलोमीटरचा फेरफटका मारून आणला त्यांना फिरवून. आता त्यांनाच विचारा मला लायसन देणार का. शिखर सरांनी देखील प्रवास केला, सुरळीत प्रवास झाला असं म्हणतायत. मग मला लायसन मिळणार आता. काही नाही, आनंद वाटला. चिपळूण डेपो करता आणखीन 5 म्हणजे आणखीन नाही, चिपळूण डेपो थोडा मागे राहिला होता, त्यालाही 5 गाड्या आज नवीन मिळाल्या. त्याचा आनंद म्हणून आम्ही राजकीय स्टेरिंग, राजकारणाची जी स्टेरिंग आहे वेगवेगळ्या दिशेने धडकडताना दिसते, गाडी वेगळ्या ठिकाणी जाते. कसा संदेश द्याल एक ड्रायव्हर म्हणून? सध्या म्हणजे प्रवासाचे खड्डे असतात, राजकारणात पण विविध खड्डे आहेत. मी महाराष्ट्रातल्या जनतेला आव्हानवादा विनंती करेन की योग्य माणसाच्या हातामध्ये जर या महाराष्ट्राचं स्टेरिंग दिलं तर महाराष्ट्र कुठे भरकटणार नाही. त्यामुळे त्यांनी योग्य तुमच्या मागे बसले होते आणि तुम्ही स्टेरिंग होती तुमच्या हातात त्यांची. शेवटी ते माझे सहकारी आहेत, त्यांचा हा मतदारसंघ आहे. मी या मतदारसंघाचा माजी आमदार आहे. अधिकारी मला सन्मानानं बोलवतात, परंतु एक प्रोटोकॉल म्हणून, एक सभ्यता राजकारणातली म्हणून शेवटी ते इथले स्थानिक आमदार आहेत, त्यांचा मान सन्मान हा राखलाच गेला पाहिजे. विरोधी पक्ष नेतेपदाची जी स्टेरिंग आहे ही यामुळे त्याला सरकारचे काही लोक घाबरत आहेत. काय वाटतं? ये डर अच्छा है, मेरे लिए बहुत उम्मीद बढ़ाने वाला है. हे होते भास्करराव जाधव. व्हिडिओ जर्नलिस्ट हरी निकीसह कृष्णकांत साळगावकर, TV9 मराठी, चिपळूण, रत्नागिरी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.